शेतकरी बांधवांनो, आम्ही या प्लॉट मध्ये जो आलेलो आहेत, तर ह्या प्लॉट मध्ये जे आहे दोन ज्या काही सऱ्या आहेत तर त्याच्यामध्ये अंतर आहे 10 फूट. तर आपल्या मराठवाड्यामध्ये बरेचसे शेतकरी अशा पद्धतीने, आता मराठवाड्यामध्ये म्हणण्यापेक्षा हा जो काही मांजराचा पट्टा आहे किंवा लातूर तालुका असेल, अंबेजोगाई तालुका असेल, केजचा काही भाग तर आणि रेणापूर तालुका, तर ह्या पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी आता 5 फुटाच्या वरच जे आहे ते प्लांटेशन मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि बऱ्यापैकी ओरिजिनल 8632, ओरिजिनल 10001 ह्या जातीचं 8005चं प्लांटेशन होत आहे. तर अशाच एका प्लॉटला आलेलो आहे ज्या ठिकाणी CO 8632 या ओरिजिनल ऊसाची लागवड झालेली आहे आणि 10 फुटावर जे आहे ते इथं लागवड जे आहे ते 2 सरीतलं अंतर 10 फूट आहे. तर कशा पद्धतीनं शेतकरी महोदयांनी नियोजन केलं तर ती माहिती आपण घेऊ. साहेब नमस्कार, तुमचं पूर्ण नाव सांगा. लक्ष्मण त्र्यंबक अवताडे. आता हे जे प्लॉट आहे आपल्या तुमच्या बंधुराजचा प्लॉट आहे, बंधुराज. तर ह्यांनी कशा पद्धतीनं नियोजन केलं? आता ही 8632 टिपरी पद्धतीने लागवड केली तर 2 डोळ्याची टिपरी लावली का 1 डोळ्याची टिपरी? 2 डोळा टिपरी लावली. तर आता ह्या 2 डोळ्या टिपरीमध्ये 2 टिपरीमधलं अंतर किती ठेवलं? 1 फुटाचं अंतर. 1 फूट अंतर ठेवलं 2 डोळा टिपरीमध्ये. आता ही जी काही 2 सरीतलं अंतर आहे ते टोटल किती आहे? 10 फूट आहे. बरोबर, सरी पाडताना 10 10 फूट. फूट आहे. तर ते अंतर तसं मेंटेन करण्यासाठी त्यांनी सरी कशी वडली? सरसकट 5 फुटाची सरी वडली. बर, आणि म्हणजे एक सरी म्हणजे एकाडी एक आडी एक, लावली. म्हणजे ही सरी इथं, ही सरी इथं, हो. ही सरी जी आहे ती दिली सोडून, इथं काही दिली टिपरी लावली नाही तर नाही. लगेच इकडे जे आहे ते लागवड हो, केलेली हो, आहे. हो. तर अशा पद्धतीचा हा प्रयोग आहे. हम्म. तर जवळपास या ठिकाणी जे आहे ते 14-15 पर्यंत फुटवे आहेत. मात्र ऊसाची जाडी जर आपण पाहायला गेलं हा. उत्कृष्ट अशी जाडी एकदम जी आहे ते 8632 ला बरेचसे शेतकरी म्हणतात जाडी बसत नाही. पण अण्णा, आता तुम्ही सांगा, बऱ्याच ठिकाणी तुम्ही फिरता, हो. तुम्ही सांगा जाडीच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? जाडीच्या बाबतीमध्ये 1 नंबर जाडी आहे याची. बरोबर आहे. 1 नंबर जाडी आहे. आता तुम्ही जे काही आता म्हटलं की सरळ 50 फूट क्षेत्र तुटलं तर त्याच्यामध्ये किती ऍव्हरेज आलं किंवा त्याची सरासरी जी तुम्ही काढली तर ह्या प्लॉट मधलीच काढली ना तुम्ही, हा. तर ती कशा पद्धतीने किती येईल ती? 50 किंवा किती फुटामध्ये- आली? 50 फुटामध्ये 14 टन ऊस गेला त्यांचा. 50 50 बेन आहे. फुटामध्ये बेन ओके, आहे. रनिंग 50 फुटामध्ये 14 टन ऊस गेला बेण्यासाठी. 340 फूट आहे लांबी आहे. ओके, 340 फूट तर त्याच्या लांबी. अंदाजानुसार 80 टन निघन एक तरी. त्याचं जर आतापर्यंत बेण्यासाठी जे तुटलेलं आहे हम्म. ते जे काही गणित आपण केलेलं आहे हम्म. तर त्याच्यानुसार 80 टन ऍव्हरेज येईल. तुमच्या बंधुराचं म्हणणं काय? हा, 15 क्विंटल हरभऱ्याने काढलं मला. मधात जे 18 आहे क्विंटल. कोणतं? 18 18 क्विंटल. बर, ती कोणताच्या नाव होता, साधा का काबुली? जाकी जॅकी 92-18 लावला होता. 2 एकर मध्ये 18 क्विंटल काढले ह्या बरं. ऊसामध्ये. मग ऊसामध्ये किंवा सोयाबीनचा आपल्याला अनुभव आलेला आहे की जेवढं जास्त अंतर आपण 2 रोपात आणि 2 ओळीत ठेवताल उत्कृष्ट ऍव्हरेज आला आपल्याला. आलं. तर ही सुद्धा परिस्थिती म्हणजे ऊसामध्ये सुद्धा आपण हम्म. 5 फूट 6 फूट 7 फूट, इथं तर तुम्ही 10 फुटाचा डायरेक्ट प्रयोग केलाय. तर तुमचे काय निरीक्षण आहे? इथं फुटवे भेटतात, जाडी भेटती, मग शेतकऱ्याचं उत्पादन वाढेल का घटेल? पाणी कमी लागते. पाणी कमी कसं लागलं? अर्धा तासावर झालं ना. 2 एकर आमचं एप्रिल मे मध्ये, बरं. मार्च एप्रिल मे मध्ये अर्धा तासातच पाणी होतं आमच्याकडे. कसं पाणी दिलं ते? ड्रिपनं एका 10 फुटाच्या सरीला 2 लॅटल टाकले. होय, 1 एकर रोज अर्धा तास चढवित होता. दुसरं रोजी 1 एकर अर्धा तास चढवित होता. बर बर बर. पडण पायपणच नाही वरच्या हा, वरी. नाही, वरच्या वरीच पडक पाईपाला होलं पाडून ड्रिप टाकली होती. बरं, एका सरीला 2 लॅटल टाकले होते. ओके, म्हणजे ह्या सरीला टाकताना एकदम जवळून टाकलं होतं का लांब टाकलं? जवळून टाकलं होतं. दोन्ही कोणी एक आणि इथून एक हा, असं. अर्ध्या तासात जवळ-जवळ. पिच होत होतं एकर भर. बिल बिल होत होतं हा, रात. बिलबिल होत होतं. बर, आणि 2 पेप्सीचं लॅटल टाकले होते साधे. आणि काही ओरिजिनल ड्रिप नव्हतं ही, होय होय. साधं. तर शेतकरी बांधवांनो, आम्ही अत्यंत जवळून हा सगळा प्लॉट पाहिलेला आहे. जाडी एकदम समाधानकारक अशी याची भेटलेली आहे. निश्चित अशा पद्धतीचे प्रयोग सुद्धा जे आहे ते आपण करावेत. जेवढं जास्तीत जास्त अंतर आपल्याला 2 ओळीतलं 2 रोपातलं जे आहे ते ठेवता येईल, पण ते पण जाती बघून. म्हणजे 8632 सारखी चांगली फुटवे करणारी, 10,001 चांगली फुटवे करणारी जात आहे, 8005 चांगली फुटवे करणारी आणि चांगल्या उगवण क्षमतेच्या ह्या जाती आहेत. हम्म. त्याच कंपॅरेटिव्ह समजा 15-0-12 किंवा 15-0-0-6च्या बाबतीत मात्र आपण थोडं 2 ओळीतलं अंतर जे आहे ते आपण कमी ठेवावं आणि त्याचा जेठा अवश्य काढावा, जेणेकरून आपल्याला चांगले फुटवे जे आहे ते प्राप्त होतील. इथं हा व्हिडिओ काढायचं कारण की सरसकट म्हणजे मराठवाड्यामध्ये सुद्धा शेतकरी जे आहे ते मराठवाड्यामध्ये पण हे जे काही मांजरा पॅटर्न किंवा नॅचरल पॅटर्न जे आहे तर त्या ठिकाणी हे चांगला पायंडा जो आहे तो ह्या कारखानदारांनी जे आहे ते तिथं पाडलेला आहे. तसे शेतकरी सुद्धा
त्या कारखान्याने सांगितल्याप्रमाणे त्याच जातीची लागवड करतात, त्याच पद्धतीचं जे आहे ते टेक्नॉलॉजीचा ते अवलंब करतात, ठिबकचा अवलंब करतात, तर त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने भेटतात. तर शेतकरी बांधवांना विनंती राहील की आपण अशा पद्धतीचं जे आहे ते नाविन्यपूर्ण प्रयोग जे आहे ते थोड्या का होईना, जसं या शेतकरी महोदयांनी केलेलं आहे. तुमचा पूर्ण नंबर एक सांगा, जेणेकरून शेतकऱ्यांना एका दिवशी इथं आलं तर हे पाहता येईल. 9403 65 03 28. ओके, ठीक आहे, धन्यवाद. एक फोटो घ्या तिथं.